नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. मित्रहो, तुमच्या आमच्या मदतीने नेत्यांनी निवडून यावं. नंतर या नेत्यांनी जनतेचे ज्वलंत प्रश्न ऐकून ते प्रश्न सरकारकडून सोडवण्यासाठी प्रयत्न करावा. जनतेच्या भल्यासाठी 5 वर्ष राबावं. शपथविधीच्या दरम्यान मी निष्ठावान राहील. कोणत्याही जाती धर्माबद्दल द्वेष न बाळगता मी सर्व धर्म समभाव ठेवून काम करेन. कुणाचाही द्वेष अथवा आकस करणार नाही. थोडीफार अशाच प्रकारे जाहीरपणे शपथ घेणारे मंत्री या अशा शपथेप्रमाणे खरोखरच वागतात का? मित्रहो, 4-2 सोडले तर यापैकी कुणीही अशा प्रकारे वागताना अलीकडे दिसत नाही. मग त्यापैकी काही जण बिनदिक्कतपणे बिनधास्तपणे काय काय प्रताप करतात ते ऐकण्यासाठी हा व्हिडिओ मित्रहो कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार वाल्मिक कराड याची मैत्री महोदय धनंजय मुंडेंसोबत असल्याने महाराष्ट्रात वणवा पेटतो. निदर्शने होतात, मोर्चाच्या रांगा प्रदक्षिणा घालतात. मुंडेंचा राजीनामा घेण्यासाठी जनतेचा पुरता आक्रोश होतो. तरी देखील धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यासाठी 2.5 महिने लागतात. म्हणजे सरकार खरंच जनतेसाठी आहे का, हा सवाल आहे. दुसरे महाप्रतापी, महाधुरंधर, महानुभाव ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा प्रताप ऐकून तर मित्रहो तुम्हाला लाज वाटेल अक्षरशः या मंत्र्याची. मित्रहो, आपले स्वतःचे 300हून अधिक निर्वस्त्र फोटो, चक्क नागडे फोटो एका महिलेला सोशल मीडियाच्या माध्यमातून हा मंत्री पाठवतो. नंतर त्या महिलेकडून FIR होते, गुन्हा दाखल होतो पोलिसांमध्ये. नंतर ते महाशय कारागृहात जातात. तिथे काही दिवस विश्रांती घेऊन न्यायाधीशासमोर येऊन केलेल्या कृत्यासाठी माफी मागतात आणि न्यायालयात दंडाचा शुल्क भरतात आणि पुन्हा आपल्या मंत्रिपदावर अगदी सन्मानाने रुजू होतात. सत्ता व पैशाच्या हवेत बेभान होणारे जयकुमार गोरे आपल्या खुर्चीवर विराजमान झाल्यानंतर पुन्हा त्या महिलेला ब्लॅकमेल करतात. ती महिला पुन्हा त्या मंत्र्याचा विरोध करण्यासाठी समाजसेवकांकडे धाव घेते, प्रसार माध्यमांना कळवते. पुन्हा त्या बेलगामी मंत्र्याच्या बातम्या महाराष्ट्रभर झळकतात. मंत्री महोदयांच्या नावाचा भरपूर मित्रहो उदो उदो होतो. या सर्व बदनामीचा मंत्री महोदयांवर काहीच परिणाम होत नाही. मुख्यमंत्री महोदय त्यांचाही राजीनामा घेत नाही आणि त्यावर काही प्रतिक्रिया देखील देत नाही. खरंच हे सरकार जनतेसाठी असतं का हो, आहे का, हा सवाल पुन्हा उभा आहे. आणि तिसरे महाप्रतापी कृषी मंत्री काय म्हणतात, त्यांचं नाव माणिकराव कोकाटे. माणिकराव कोकाटेंना एका 30 वर्ष जुन्या प्रकरणात न्यायालय शिक्षा सुनावते. माणिकराव कोकाटे साहेब सत्तेच्या आशीर्वादाने आणि पैशाच्या जोरावर न्यायालयाच्या निर्णयावरच चक्क स्थगिती आणतात आणि पुन्हा नाकावर टिचून सुखा समाधानाने आपल्या आसनावर पुन्हा विराजमान होतात. खरंच हे सरकार सामान्य जनतेला न्याय देणार का, हा पुन्हा एक प्रश्न नवीन उभा आहे. मित्र, चौथे मंत्री महोदय तर महाभयंकर अभ्यासू आहेत. लक्षात घ्या, लक्षपूर्वक ऐका मित्र. भारतीय जनता पार्टीमध्ये आल्याच हिंदुत्वाचा ठेका घेणारे हे आहेत नितेश नारायण राणे. यांनी तर चक्क छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासच बदलवण्याचा पराक्रम केला. मित्र, ते ऐकून फारच तुम्हाला त्यांच्या अभ्यासाची दया येईल, तुम्हाला त्यांच्या अभ्यासाची कीव येईल. काय म्हणतात, मी कोणत्याही जाती धर्माचा आकस ठेवणार नाही अशी शपथ घेऊन जनतेमध्ये आल्यावर शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास जाहीर सभेत अगदी लोकांपुढे जनतेपुढे सांगतात आणि म्हणतात, मित्र हो,
स्वराज्याची लढाई म्हणे ही इस्लाम विरोधी होती. एवढंच नव्हे तर पुढे महाशय म्हणतात शिवाजी महाराजांसोबत एक देखील मुसलमान त्यांचा सहकारी नव्हता. हास्यास्पद आहे. आता बोला, यांनी तर कळस गाठला आहे मित्र. शिवाजी महाराजांचा इतिहास वाचण्यासाठी किंवा समजण्यासाठी फार काही पदवीधर किंवा PhD वगैरे करण्याची अजिबात गरज नाही, हे लक्षात घ्या. अगदी 4थ्या वर्गाचे मराठी माध्यमाचे इतिहासाचे पुस्तक उघडून पाहिले तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या निष्ठावान सहकाऱ्यांमध्ये किती मुस्लिम बंधू होते हे आपल्या लक्षात येईल, आपल्या ध्यानात येईल मित्र. परंतु नितेश राणे साहेबांनी 4थी पर्यंत प्रवास केला का नाही ही शंकाच येत आहे. किंवा त्यांचे वडील नारायण राणे या त्यांच्या वडिलांनी त्यांना इतिहासाचं पुस्तकच घेऊन दिलं नव्हतं की काय, असं वाटतं मित्र. या मंडळींपुढे माईक आला आणि जनता पुढे दिसली की त्यांची फाळ फाळ भाषणं अगदी सुरू होतात. काही तमा न बाळगता बोलतात. जणू हा अख्खा महाराष्ट्र एकाही वर्गात गेला नाही शिकायला. सर्व अशिक्षित आहेत महाराष्ट्रात. तुम्ही आम्ही आपण जसे कुणीच शिक्षण घेतले नाही. पुढे बसलेले ऐकणारे सर्व मूर्ख आणि हे इतिहासाचे गाढे अभ्यासक आहे असं त्यांना स्वतःला वाटत असावं मित्र हो. आणि तुम्ही विचार करा, या अशा नेत्यांना काय म्हणावं. सध्या महायुती सरकारमधील काही नेते असले अभ्यासक नेते नुसते आमदार नाही मित्र हो, तर चक्क मंत्रिमंडळात वेगवेगळ्या खात्याचे मंत्री आहेत, हे लक्षात घ्या. आणि यांचे सर्व आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उर्फ देवाभाऊ. मित्र हो, इतक्या अभ्यासू मुख्यमंत्री महोदयांची टीम वारंवार महायुतीची नाचक्की करीत आहे. मुख्यमंत्र्यांना लक्षात येत नसेल का? तरी देखील यांना समज देण्यासाठी मुख्यमंत्री महोदय काहीच प्रयत्न का करीत नाही, हा प्रश्न तर खूपच मोठा आहे मित्र. हा प्रश्न मलाच नाही, अख्ख्या समाजालाच नाही, तर चक्क भारतीय जनता पार्टीच्या समर्थक मतदारांना देखील पडला आहे हा प्रश्न मित्र. शिवसेना काँग्रेस असा प्रवास करत भारतीय जनता पार्टीला नतमस्तक होणारे नारायण राणेंचे हे सुपुत्र चिरंजीव दररोज काहीतरी वेगळं आणि विचित्र पद्धतीचं स्टेटमेंट मीडियापुढे माध्यमांपुढे देत असतात. आता त्यांना कुणी बुटका म्हणतात, कुणी नेपाळी म्हणतात, कुणी नफरती चिंटू वगैरे वगैरे असं काहीतरी बोलतात. पण मी असं काही त्यांना म्हणत नाही. परंतु यांनी असा आपला स्वतःचा का हशा करून घेतला आहे कळायला मार्ग नाही मित्र. त्यांचा आवाज देखील इतका कर्णकर्कश असतो की अजिबात ऐकवत नाही, ऐकण्याची इच्छा देखील होत नाही. पण काय करणार, ऐकावं लागतं. या अशा वादग्रस्त विधानामुळे समाजात तेढ निर्माण होऊ शकते, दंगली घडू शकतात. हा अगदी धक्कादायक प्रकार आहे मित्र हो या मंडळींचा. या अशा मंडळींवर काहीच कारवाई झाली नाही तर त्यांचा आत्मविश्वास वाढत जाईल. आणि ते आपण पाहिलं असेल, ऐकलं असेल, ते सोलापूरकर पुण्याचे, ते मुख्यमंत्र्यांच्या गावातले कोरटकर, प्रशांत कोरटकर, यांचं काय चाललंय हे नेमकं, यांच्या मनात काय आहे. एक दिवस यांची हिंमत वाढेल आणि कदाचित इतिहासाची पुस्तके देखील ही मंडळी बदलवून टाकण्याची भाषा करतील, हे लक्षात घ्या. 4थ्या वर्गाचं ते इतिहासाचं पुस्तक, त्या मुखपृष्ठावर महाराजांचं चित्र आहे, छत्रपतींचं चित्र आहे आणि आतल्या पानावर त्यातील इतिहासाच्या अभ्यासकांची नावे आहेत. जशी पुस्तकांमध्ये आतल्या पानावर असतात मित्र, त्याप्रमाणे या पुस्तकात असलेल्या माहितीला या उलट नितेश राणे सांगतात तेव्हा महाराजांचा अपमान तर होतोच आहे, सोबतच यातील इतिहासाच्या अभ्यासकांचा देखील अवमान होतो आहे मित्र हो. आणि वरून महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने छापलेलं हे पुस्तक आहे मित्र हो. असे नेते, असे जनप्रतिनिधी, असे महान मंत्री महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात असेल
तर आपल्या महाराष्ट्राचं पुढे काय होईल ही काळजी वाटत आहे, ही चिंता आहे मित्र. पूर्वी वेगळ्या पक्षात असताना हे नितेश राणे भाजपावर टीका करायचे, भरपूर टीका करायचे. हिंदुत्व यांना तेव्हा अजिबात शिवलं नव्हतं. आता मात्र भारतीय जनता पार्टीमध्ये आल्याच तो मी नव्हेच ही भूमिका त्यांनी घेतली आहे. नितेश राणेंची भाषणं हिंदू मुस्लिम दंगली घडवून आणू शकतात. पुन्हा मी सांगतो आहे मित्र, अरे नेत्यांनो, बस करा तुमचा हा तमाशा, हा प्रकार बंद करा. असली भाषणं. अनेक प्रश्न आहेत महाराष्ट्रापुढे सध्या, ते सोडवण्यासाठी प्रयत्न करा. बाप हो, ते सोडवण्यासाठी प्रयत्न करा. काय चालतं त्या सभागृहात दररोज आपण पाहत आहात मित्र. काय तो हलाल मटन, झटका मटन, अबू आझमी वगैरे वगैरे वगैरे, आणि काय काय चर्चा करून स्वतःचा आणि महाराष्ट्राचा वेळ वाया घालवत असतात दररोज. अरे तुमचे आपापसातील वादविवाद ऐकण्यासाठी आम्ही बसलो नाही मित्र हो. मला या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व तरुणांना विनंती करायची आहे की आपण दररोज छत्रपतींचा अपमान ऐकतो आहोत आणि शांत बसतो. याचे उगमस्थान ही नेते मंडळी आहे, लक्षात घ्या. हे असले नितेश राणेंसारखे लोक भडकाऊ भाषणं करून आपल्याला दंगलीकडे ढकलण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे लक्षात घ्या. अशा प्रकारचा चुकीचा इतिहास ऐकून विचलित होऊ नका. आपला संयम सोडू नका. तुम्ही आपल्या अभ्यासाकडे, शिक्षणाकडे आणि तुमच्या कामकाजाकडे लक्ष केंद्रित करा. तुमचे शिक्षण हाच तुमच्या यशाचा आणि प्रगतीचा खरा मार्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्यासाठी लढाया केल्यात. त्यात अनेक मुस्लिम सहकारी महाराजांचे विश्वासू होते. इतिहासात नमूद आहे, त्यांची नावं आहेत. त्यात भरपूर मुस्लिमांचा समावेश होता मित्र हो. नितेश राणे सारख्यांनी इतिहास बोलण्यातून बदलला तर पुस्तकातून देखील खरा इतिहास बेपत्ता करायला यांना उशीर लागणार नाही, हे लक्षात घ्या. नंतर सर्वच संपलं. मुख्यमंत्री महोदयांनी या अशा नेत्यांना आवर घालणे गरजेचे आहे. महायुती सरकारमध्ये हा काय प्रकार सुरू आहे जरा लक्षात घ्या. अख्खा महाराष्ट्र काळजीत पडला आहे. यामुळे याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी लक्ष द्यायला पाहिजे. हीच अख्ख्या महाराष्ट्राची अपेक्षा आहे, आशा आहे, इच्छा आहे. असो मित्र हो, आज या विषयात एवढंच. आपल्याला या महाशयांबद्दल नेमकं काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, व्यक्त व्हा. पुन्हा जाता जाता एक नम्र विनंती, चॅनलवर नवीन असाल तर मित्र हो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या भल्यासाठी शेअर करा, लाईक करा. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.